मानसी किचन मध्ये उभं राहून कट्ट्यावर कांदा चिरत उभी होती. एकाएकी नळाला पाणी आल्यामुळे बेसिंग मधला नळ सुरू झाला. मी माझं काम उरकून बाहेर निघाले होते. खाली कोणीतरी पाण्याची मोटर चालू केली. त्यामुळे बेसिंग मध्ये जोरात पाणी येत होतं. ते इतकं धो धो वाहत होतं. बेसिंगच्या नळाशी कचरा अडकल्यामुळे बेसिंग मधून पाणी खाली जात नव्हतं. वरून पाणी चालू असल्यामुळे बेसिंग पाण्यानं भरत आलं. 2-4 मिनिटात मी जर किचन मध्ये गेले नसते तर बेसिंग पाण्यानं भरून खाली वाहू लागलं असतं. मानसी तिथंच त्या नळाकडे पाठ करून कांदा चिरत उभी होती. पण तिला त्याची कसलीच जाणीव नव्हती. तिला आवाजच येत नाही तर जाणीव तरी कशी होणार. तिथं नळ चालू झालाय, पाणी पडतंय. मला आवाज आल्यावर मी किचन मध्ये पोचले. मग मानसीला दाखवलं, अगं नळ ओपन आहे. मग ती सहज हसत म्हणाली, अगं मी कसं बंद करणार, मला ऐकूच येत नसल्यामुळे ते मला कळलं नाही. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं. सुदैवानं मी तिथं होते म्हणून बरं. मी नसते तर अख्खं घरभर पाणी झालं असतं. तिच्या पायाला पाण्याचा स्पर्श झाल्यावरच तिला ते कळलं असतं. तिला अशा छोट्या मोठ्या अडचणींना सामोरं जावंच लागणार. मग या अनुभवावरून मी शिकले की ती घरी एकटी असताना किती व्यवस्थितपणानं राहावं लागेल, किती लक्षपूर्वक सगळ्या गोष्टींकडे बघावं लागेल. चुकून जरी नळ सुरू राहिला तर त्या नळापर्यंत मानसी पोचल्याशिवाय तो बंद होऊ शकत नाही. साधं ती बाथरूम मध्ये आंघोळीला गेली तरी तिला काही सांगता येत नाही, किंवा बाहेरून आपण कितीही दरवाजा वाजवला तरी तिला बोललेलं कळत नाही. मग अशा वेळी तिला काही गोष्टी सांगायच्या असतील, तिच्याशी काही बोलायचं असेल, तिला काही द्यायचं असेल, तिच्याकडे काही मागायचं असेल तर ते तिला कसं कळणार. आतून लावलेलं दार ती कसं उघडणार. मग तिला जर अर्जंट काही सांगायचं असेल किंवा बोलायचं असेल तर कितीही दार वाजवलं तरी त्याचा उपयोग होत नाही. मग आम्ही त्यावेळी एक युक्ती केली. बाथरूम मधला लाईटचं बटन बाहेरूनच आम्ही ऑफ ऑन करायचं. मग तिनं ते ओळखायचं, बाहेरून आम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मग ती आतून दार उघडायची. अशी सवय तिला 4थी पासूनच लावली होती. याच पद्धतीनं दार उघडण्याचा सराव तिच्याकडून आम्ही करून घेतला होता. मानसी म्हटल्यावर जशी तिला हाक ऐकू येते तसाच घरच्या बेलचाही सराव आम्ही तिच्याकडून करून घेतला. तिच्या जगण्याला मदत होईल आणि जगणं तिचं सोपं होईल अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी सरावानं तिला शिकवल्या होत्या. घराची बेल वाजली की तिनं दार उघडावं यासाठी बेलचा सराव बरेच महिने करून घेतला. वातावरण शांत असेल आणि ती कुठल्याही कामात मग्न नसेल तर टिंग टॉन या टोन मधील बेल वाजलेली कळतं ती दार उघडते. तिला ऐकू येत नाही. ऐकू येत नसल्याचा कमीपणा वाटावा किंवा त्या व्यंगाचं दुःख वाटावं असं कधीही झालं नाही. शिकवण्यातील माझी सगळ्यात मोठी अचिव्हमेंट कुठली असेल तर ती ही होती. आता मी ज्या स्वरात मानसीला हाक मारते ते कोणी पाहिलं तर तिला ऐकू येत नाही हे कोणालाही खरं वाटणार नाही. या हाकेची एक गंमतच आहे. तिच्या आणि माझ्यातील दीर्घ सहवासानं ती साध्य झालेली अवघड पण गमतीशीर गोष्ट आहे. असं असू शकतं, असं घडू शकतो यावर विश्वासही बसणार नाही. पण सरावाने आणि सततच्या माझ्या साथ घालण्याने हे शक्य झालं. म्हणूनच मी जितक्या स्वच्छंदीपणाने उंच स्वरात मानसी अशी हाक मारते आणि त्यातील ठराविक तीव्रतेची कंपनं तिच्या मेंदूपर्यंत पोहोचतात. मी हाक मारली की ती हाकेला साथ देते. बाबा किंवा दादाने जर अशा पद्धतीनं हाक मारली तर तिला ते लक्षात येत नाही. मग मी अशा टोन मध्ये हाक मारते की ती हाक मारली की लगेच मानसी पटकन ओ आले असा प्रतिसाद देऊन मग येते. कारण प्रत्येक वेळी तिला काही सांगायचं असेल किंवा बोलायचं असेल तर मला तिच्याजवळ आत किंवा बाहेर ती जिथं असेल तिथं जाऊन सांगावं लागायचं. म्हणून मग मी तो त्रास वाचवण्यासाठी हाकेच्या सरावाचा 5-6 महिने त्रास घेतला व कायमचा उपाय केला. तिचं हे साथ देणं पाहून माझ्या मानसिकात एखादं व्यंग आहे हेही मी कधी कधी विसरून जाते.
आता माझ्याकडे शिकवणीसाठी जे काही विद्यार्थी त्यांचे पालक येतात, माहिती विचारतात, तेव्हा मानसी त्यांच्याशी बोलते. एखादा विद्यार्थी शिकवणीसाठी आला आणि अचानकपणे घरी जर कोणी आलं तर जेवण खाण बनवण्यासाठी मला त्यात गुंतून पडावंच लागतं. मग अशा वेळी कधीतरी मानसी मला म्हणते, आई तू स्वयंपाकाचं बघ, मी या विद्यार्थ्याला शिकवते. त्याला काय शिकवायचंय ते सांग, सध्या काय घेतेस त्याचं. मग काही विद्यार्थ्यांनाही तिचं असं अधूनमधून शिकवणं आवडायचं. मानसीला जसं मी शिकवलं होतं ते तिने स्वतः अनुभवलं होतं, त्याच पद्धतीनं माझी कॉपी करत मानसी त्या विद्यार्थ्याला शिकवते. आम्ही ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीतच वरच्या मजल्यावर एका विद्यार्थ्याला माझ्याकडे शिकवणी लावली. कारण त्यांचा दुसरा मुलगा 1.5 वर्षाचा, अगदी लहान होता. त्याला घेऊन लांबून ये जा करणं त्यांना शक्य नव्हतं, म्हणून ते आमच्या वरच्या मजल्यावरच भाड्याने फ्लॅटमध्ये राहायला आले. मला काही काम लागलं तर ती विद्यार्थिनीच म्हणायची, आंटी तुम जाओ, दीदी मेरी पढ़ाई लेती है. त्या विद्यार्थिनीला पण माझ्यापेक्षा मानसीनं शिकवलेलं आवडायचं. माझ्या शिकवण्यामध्ये सुद्धा तिचा सहभाग होता, मला मदत होती. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मानसीने असा समजूतदारपणा नेहमीच दाखवला. जर कोणी तुला ऐकू येत नाही कसं व्हायचं असं सहानुभूतीनं बोलायला लागलं तर मानसी त्यांना समजावून सांगायची, ऐकू येत नाही ना म्हणून काही बिघडत नाही, त्यामुळे माझं काही अडत नाही. मी जेवढं जमेल तेवढंच करते. आईनं जेवढं मला शिकवलंय त्यातून जमेल तेवढंच आणि जमेल तसंच मी करते. तिने तिच्या आयुष्यात सक्षमपणे उभं राहावं यासाठीच तर मी तिला शिकवलं होतं. तिला आलेली ही समज आणि मी शिकवलेल्या गोष्टींनी तयार झालेली मानसी पाहिली की मला सगळं भरून पावल्यासारखं वाटतं. मानसी हस्तकलेच्या वस्तूही खूप छान बनवते. तिनं मायक्रोच्या दोऱ्यात गणपती, कुंदन रांगोळ्या, बाहुल्या, कार्डपेपरचे मोर, बदक, सोफा सेट अशा खूप काही गोष्टी शिकून अतिशय सफाईने बनवल्या. कलेचं आणखीन एक अंग तिनं सहज आत्मसात केलं. मानसीला शाळेत 7वीत असताना टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणं या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं. मानसीला प्रत्येक वेळी शिकवताना मी समजून सांगायची, हे आपण का करतो, कशासाठी करतो. कधी शिकताना तिला कंटाळा आला, तिला नकोस वाटलं, तासन तास बसण्याचा वैताग येऊ लागला तर मी तिला समजावून सांगायची, तुला आता हे शिकताना त्रास वाटतोय, पण जर तू आता कष्ट घेतले नाहीस तर पुढलं आयुष्य तुला त्रासात घालवावं लागेल. मग आत्ता त्रास झालेला बरा की पूर्ण आयुष्यभर त्रास झालेला बरा, असं तिला विचारल्यावर तिला ते पटायचं. मग ती म्हणायची, आत्ता त्रास झाला तर चालेल, पुढचं आयुष्य सोपं व्हायचं असेल तर आता हे मी सोसू शकेल, अशी तिच्या मनाची तयारी करून घेतली. प्रत्येक वेळी तिला तिच्या मनाची तयारी करताना अतिशय संवेदनशीलतेने हाताळत मी तिची मानसिकता तयार केली. तिला सगळं समजावून सांगताना मी किती काय काय बोलत होते, कशा पद्धतीनं सांगत होते हे माझं मलाच माहीत. कष्ट करावे लागतीलच, त्रास सोसावा लागेलच, एवढं करणं भागच आहे, त्याशिवाय गत्यंतर नाही हे मी पटवून सांगितल्यावर कधी कधी मला रडू यायचं. मी तिला जवळ घेऊन रडायची. मी आता सांगूही शकत नाही तिला पटवून देण्यासाठी किती आणि मी काय काय केलं. तिनं तिच्या व्यंगावर मात करणं इतक्या छान पद्धतीनं स्वीकारलं होतं की तिच्या मैत्रिणींशी बोलताना ती स्वतःच म्हणायची, अभिमानानं सांगायची, मला ऐकू येत नाही ना म्हणून मला असंच करावं लागतं, म्हणून मला तुझं तोंड पाहावंच लागतं, त्यासाठी सगळ्या ऍडजस्टमेंट कराव्याच लागतात. शिक्षकांच्या ओठांच्या हालचालकडे बारकाईनं पाहावं लागतं. प्रत्येक गोष्ट सावकाश करावी लागते, समजून घेऊन करावी लागते, नाहीतर ऐकू येण्याच्या अभावी मला नीट समजत नाही. कानात मशीन घातलेलं असल्याने मानसीला वर्णापेक्षा अ, आ, इ, ई, उ, ए, ऐ हे स्वर बऱ्यापैकी ऐकू जातात. मग मी मानसी अशी हाक मारल्यावर मानसी या शब्दातील आ, अ, ई असे मा मधला आ, न मधलं अ आणि सी मधील ई असे स्वर तिच्या कानावर पडतात. तेही खूप स्वर लांबून मोठ्या आवाजात उच्चारल्यावर तिला समजतात. मानसी असं पटकन उच्चारल्यावर तिला काहीच कळत नाही.
तेही खूप स्वर लांबून मोठ्या आवाजात उच्चारल्यावर तिला समजतं. मानसी असं पटकन उच्चारल्यावर तिला कळत नाही. हा हाक मारण्याची थोडीशी जरी लय बदलली तरी ते तिला समजत नाही आणि शांततेशिवाय तिला ही हाक ऐकू जात नाही. या टोन मध्ये बोलण्याची मी खूप प्रॅक्टिस करून घेतली होती. इतकी प्रॅक्टिस केली, या हाक मारण्याची तिला जाणीव झाली. मग आता तिला तेवढाच तिच्या हाकेचा शब्द कळतो.